नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल मित्रांनो 13 सरकारी विभागामध्ये मित्रांनो भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुम्ही 10वी पासवर सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुमचं मित्रांनो या ठिकाणी ITI झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि तुम्ही फक्त 10वीच पास आहे तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर 10वी पास करिता कोणती भरती निघाली का, अशा भरती ज्याचे फॉर्म भरणे चालू आहे. तर पहा, अशा मित्रांनो तब्बल 13 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे, फॉर्म भरणे चालू आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. आणि आपण जागांचा जर विचार केला मित्रांनो या 13 सरकारी विभागाचे मिळून, तर जवळपास मित्रांनो 10 ते 11,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे. तर तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता. तुम्ही 10वीच पास असाल तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप मित्रांनो 13 सरकारी विभागा भरतीबद्दल माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि सर्वात जास्त 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, वॅकन्सी नंबर 1 निघून येते या ठिकाणी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये रायपूर या ठिकाणी 1113 जागांसाठी ही भरती निघाली आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी ITI उत्तीर्ण असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते. आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख या ठिकाणी बघू शकता 1 मे 2024 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर वॅकन्सी नंबर 2 निघून येते मित्रांनो. एअर इंडिया एअर सर्व्हिस लिमिटेड पुणे या ठिकाणी 247 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण 10वी पास पाहिजे, पदवीधर पाहिजे, इंजिनियर डिग्री पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे, ITI पाहिजे, MBA पाहिजे, त्याचबरोबर जड वाहन परवाना पाहिजे, अनुभव पाहिजे. आणि फॉर्म प्रत्यक्ष मुलाखत तारीख जी आहे त्या 15 ते 20 एप्रिल 2024. त्यानंतर वॅकन्सी नंबर 3 निघून येते मित्रांनो. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI नई दिल्ली या ठिकाणी 490 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी जे शैक्षणिक पात्रता लागते तर ते इंजिनिअरिंग डिग्री आणि ग्रेड परीक्षा 2024. आणि यामध्ये अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो या ठिकाणी 18 एप्रिल 2024. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टाफ सिलेक्शनमध्ये जे आहे 968 पदांसाठी भरती निघालेली आहे. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे, संबंधित इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा. आणि अर्ज पोहोचवण्याची जी तारीख अंतिम तारीख आहे ते 18 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर मित्रांनो वॅकन्सी नंबर 5 निघून येते. नवोदय विद्यालय समिती उत्तर प्रदेश या ठिकाणी मित्रांनो 1377 जागांसाठी भरती निघाली आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकता नवोदय विद्यालय समिती या भरतीमध्ये. आणि या भरतीसाठी तुम्ही जर मित्रांनो 10वी पास असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येते, तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा फॉर्म भरता येते, ITI झाला असेल तरी फॉर्म भरता येते, पदवीधर असाल तरी भरता येते, BSc झाले असेल तरी भरता येते, त्याचबरोबर BCA झाले असेल तरी भरता येते, BSc नर्सिंग झालं असेल तरी भरता येते, BE BTech लॉ पदवी एवढं मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते. स्टेनोग्राफर, टायपिंग, कॅटरिंग, अनुभव तसेच पदानुसार. ठीक आहे. तर तुम्ही 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते. आणि या भरतीमध्ये फॉर्म भरणे शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, वॅकन्सी नंबर 6 निघून येते. दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड DSSSB यामध्ये 102 पदांसाठी भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास लागते. आणि तुमचं यामध्ये हलके वाहन परवाना व अनुभव सुद्धा पाहिजे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, भारत सरकार मिंट IGM कोलकाता या ठिकाणी 9 पदांसाठी भरती सुरू आहे. आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये संबंधित ITI पाहिजे आणि फाईन आर्ट्स पदवीसुद्धा पाहिजे. आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे. दिल्ली सब ऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड DSSSB या ठिकाणी सुद्धा 40 पदांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, 12वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, डिप्लोमा झाला असेल तरी भरता येणार आहे, वाहन परवाना असेल तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी MPTA मुंबई या ठिकाणी 50 पदांसाठी भरती चालू आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 10वी उत्तीर्ण पाहिजे, 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर ITI झाला पाहिजे कोपाचा. आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख या ठिकाणी 15 एप्रिल 2024 आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB RPF रेल्वे पोलीस भरती 2024 4660 प्लस पदांसाठी ही भरती चालू आहे. शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीसाठी जे मित्रांनो फी जर विचारलं तर जवळपास यामध्ये खुला प्रवर्गासाठी म्हणजे जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. SC ST कॅटेगरीसाठी यामध्ये 250 रुपये फी आहे. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो येत्या 15 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 असणार आहे. तर 10वी पासवर तुम्हाला RPF रेल्वे पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर चांगली जी मित्रांनो ही भरती निघत आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण 10वी पास लागते आणि यामध्ये 2 पद आहे. एका मित्रांनो कॉन्स्टेबल आणि एका सब इन्स्पेक्टर. ठीक आहे. तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे. सर्वात अगोदर तुमच्या यामध्ये परीक्षा होणार आहे ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणिताचे 35, बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न, टोटल 120 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 3 एवढी असणार आहे. त्यानंतर तुमचा यामध्ये फिजिकल असणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते आणि छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर यामध्ये उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 152 सेंटीमीटर, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि यामध्ये ग्राउंडचं जर बघितलं 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे 5 मिनिट 45 सेकंड टायमिंग भेटणार आहे. लॉंग जम्प, हाय जम्प सुद्धा आणि महिलांसाठी 800 मीटर रनिंग आहे 3 मिनिट 45 सेकंड एवढा टायमिंग भेटणार आहे. लॉंग जम्प सुद्धा आणि हाय जम्प सुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी पिंपरी चिंचवड आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC या ठिकाणी 227 जागांसाठी मित्रांनो भरती चालू आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 12वी पास लागते. BSc पाहिजे आणि D.Ed पाहिजे, B.Ed सुद्धा पाहिजे. आणि अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख मित्रांनो 16 एप्रिल 2024 आहे. त्यानंतर पहा मित्रांनो शेवटची जी वॅकेन्सी आहे तर ते मित्रांनो सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस SPMCIL हैदराबाद या ठिकाणी 96 पदांसाठी ही भरती चालू आहे. आणि शैक्षणिक पात्रता 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येते. पदवीधर सुद्धा भरू शकता. त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी, ITI इंजिनिअरिंग डिप्लोमा, BSc टायपिंग आणि एवढं मित्रांनो यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. ठीक आहे. तर ह्या होत्या मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप अशा 13 सरकारी नोकरी भरतीविषयी माहिती स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू केला नसेल, ज्यांनी सुद्धा तयारी चालू केली नसेल तर आतापासून मित्रांनो प्लॅनिंग बनवून घ्या. आतापासून तुम्हाला ज्या पण भरतीची यामध्ये तयारी करायची आहे आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या. आणि आतापासून मित्रांनो अभ्यास झाला का आतापासून 8-8 घंटे 10-10 घंटे अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. कारण की ह्या मोबाईलमध्ये जे मित्रांनो एकदम आपला टाईमपास होऊन जाते. टाईमपास म्हणजे पूर्ण टाईम याच्यातच चालला जाते. तर मोबाईलपासून जेवढं होते तेवढं दूर राहा. आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे. तर चांगली जे मित्रांनो हे भरती चालू आहे 10,000 प्लस जागांसाठी भरती चालू आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या भरू शकता. आणि शेवटची जी भरती आहे त्या मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 17,000 प्लस जागांसाठी निघाली आहे. शिक्षण 10वी पास लागते आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 15 एप्रिल 2024 आहे. ठीक आहे. तर ज्यांनी सुद्धा 15 एप्रिल 2024 पर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. तर हे होतं मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप 13 सरकारी नोकरी भरतीविषयी महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.